कराडला मोका, आता धनंजय मुंडेंची चौकशी होणार. कराडवर फास आवळला, मोठ्या आकाचं नाव येणार बाहेर. मुंडे सुटणार, कराड अडकणार, काय होणार पुढे? नमस्कार. काल एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. वाल्मिक कराड यांना अखेर मोका कायद्याखाली अटक करण्यात आली. यामुळे फक्त कराडच नव्हे तर धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्रकरण सविस्तरपणे पाहणार आहोत. मोका म्हणजे महाराष्ट्र ऑर्गनाइज्ड क्राईम कंट्रोल ॲक्ट. हा कायदा गुन्हेगारी टोळ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी केला जातो. जर एखाद्या गुन्ह्यात अनेक लोक वारंवार सामील झाले असतील, खंडणी, अपहरण किंवा हत्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश असेल तर त्यांच्यावर मोका लागू केला जातो. वाल्मिक कराडवर खंडणी आणि हत्येच्या कटाचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर मोका लागल्यानंतर त्यांची तुरुंगातील कारवाई दीर्घकाळ चालू शकते. मोका लागल्यानंतर अटकपूर्व जामीन घेणे शक्य नसते. त्यामुळे आता तपास यंत्रणांकडे पुरावे गोळा करण्यासाठीच 6 महिने आहेत. या 6 महिन्यात तपास यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करू शकतील. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात संबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांनी नुकतीच दिल्ली भेट घेतली होती. त्यांनी या प्रकरणाशी आपलं काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पण वाल्मिक कराड यांच्यावर मोका लागू झाल्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या चौकशीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जसजसा तपास पुढे जाईल तसा मुंडेंच्या अडचणीचा फास घट्ट होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. मोका लागू झाल्यानंतर आता पोलीस, CID आणि SITला तपासणीसाठी मुबलक वेळ मिळाला आहे. वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कस्टडीमध्ये ठेवल्यामुळे तपास यंत्रणा त्यांच्याकडून अधिकाधिक माहिती उघड करू शकतील. जर पुरावे सापडले तर हे प्रकरण आणखीन गंभीर वळण घेऊ शकतं. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातून स्वतःची सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पण जसजसे तपास पुढे सरकतो आहे तसतसे त्यांची चौकशी होण्याची शक्यता वाढत आहे. जर वाल्मिक कराड यांना असे वाटले की त्यांची सुटका होणार नाही तर ते धनंजय मुंडे यांना गोवण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाल्मिक कराड यांच्या चौकशीतून काय बाहेर येते आणि त्यांचा थेट परिणाम धनंजय मुंडेवर कसा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राजकीय दबाव आणि न्यायालयीन प्रक्रिया यामुळे या प्रकरणाला नक्की काय वळण मिळते हे येणारा काळच ठरवेल. प्रकरणावर तुमचं मत काय? धनंजय मुंडे यांची खरंच चौकशी होईल का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.